तर राज ठाकरेंनी उठाबशा मारायच्या, गुणरत्न सदावर्तेंचं थेट चॅलेंज. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या गाडीवर सुपाऱ्या देखील फेकल्या. या घटनेवर प्रतिक्रिया देताना आता सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनसेवर गंभीर आरोप देखील केले आहेत. मी डंके की चोट पर हेच म्हणेन की राज ठाकरे यांची वैचारिक लढण्याची कुवत संपली आहे का, असा सवाल यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे. तसेच आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ होता, ते ऑइल आहे, त्याचा जाळायचा उद्देश होता का, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मी डंके की चोट पर हेच म्हणेन की राज ठाकरे यांची वैचारिक लढण्याची कुवत संपली आहे. आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ होता. राज ठाकरे, तुम्हाला सांगतो, तुमच्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस मनसेवर केला. पुढे बोलताना ते म्हणाले, मी राज ठाकरे यांना आव्हान करतो की ते जिथे असतील तिथे वैचारिक चर्चा करू. वैचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे हरले तर त्यांनी उठाबशा मारायच्या आणि मी जर हरलो तर राज ठाकरे जी म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. मी डंके की चोट पे हे म्हणेल, राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. मनोज जरंगे, तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा. तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा. त्याच्यामुळे मला ह्यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि अपप्रवृत्त विचार आहेत, हे अपप्रवृत्त विचार भारतीय संविधान की ताकत को रोक नहीं सकते. ही डेमोक्रेसी है, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमोक्रेसी आहे, भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे, माँ जिजाऊची शिकवण आहे, माँ अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे. त्यामुळं जी माणसं या विचारानं प्रेरित असतात ती आशांसमोर वाकत नसतात, क्योंकि हम वाळू वाले भी नहीं है और हम टन टोल वाले भी नहीं है. त्यामुळं आज जो प्रकार घडला तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, ते जाळायचा उद्देश होता का. याच्यामध्ये जरंगे आणि राज ठाकरे यांचे अपप्रवृत्त विचाराचे अर्ध्या हळकुंडानं धुतलेले, म्हणजे मी म्हणेल माकड चाळी करणारी, जे दोन दोन पावशेऱ्या पिलेले होते का, छटाक दारू पिणारे लावून दिलेले होते का. पोलीस तपास करत आहेत. आज दुःखाची गोष्ट, जी वर्दी संरक्षण करत असते त्या पोलीस वर्दीला सुद्धा ज्वलनशील पदार्थ लागलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. पोलीस ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.